श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे. तुम्हाला आजचा दिवस खूप चांगला जावो ही स्वामी चरणी प्रार्थना. आपण रात्रंदिवस प्रगती करत असतो, पण आपल्याला पाहिजे तसे यश मिळत नसते. त्यासाठी आपण उपाय तुम्हाला सांगणार आहे, तो तुम्हाला गुरुवारी करायचा आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि पूर्ण पहा. माता लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतात. सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून अन्नदानही करतात, जेणेकरून देवीचा आशीर्वाद तुमच्यावर राहतील आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या समस्या येऊ नये. आपण सर्वजण ही देवीची आराधना आणि पूजा केल्याने ती आपल्यावर प्रसन्न होते. तुम्ही पूजा करत असतात, देवी तुमच्या घरात वास करते, मग ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष. जेव्हा तुम्ही घरात राहता तेव्हा तुम्हाला नक्कीच जाणवते. काही वेळा तुम्ही तिला पाहण्यास सक्षम देखील असाल. अनेक वेळा असे घडते की देवी तुमच्या घरात वास करते, पण तुमच्याच काही चुकांमुळे, तुमच्या काही वाईट कर्मामुळे ती परत जाते. कारण त्यावेळी अनेकदा लोक चूक करतात, लक्ष्मीचा आदर करत नाही. असे काही लोक आहेत, त्यांच्या घरी लक्ष्मी देवी राहते, त्यांच्या घरी कशाचीच कमी नसते, धनदौलत, जमीन जुमला, पण त्यांना त्याची जाणीव होत नसेल आणि ते स्वतः तिचा अपमान करून तिला परत पाठवतात. असो, गुरुवारच्या दिवशी कोणते उपाय तर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि अखंड आपल्या घरी वास करते. गुरुवार हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा अत्यंत प्रिय दिवस आहे. लक्ष्मीची पूजा केल्यास सुख समृद्धी प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात. लक्ष्मी देवीला सहज प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने लक्ष्मी माता घरी नांदते आणि यासाठी तुम्हाला काही सोपे उपाय करावे लागतील. गुरुवारच्या दिवशी मनोभावे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. त्यासाठी बुधवारीच पूर्ण घर स्वच्छ करून हळद, खडे मीठ, थोडेसे गोमूत्र टाकून फरशी पुसून घ्यावी. गुरुवारच्या दिवशी मात्र फरशी पुसू नये, फक्त झाडू मारावा. गुरुवारच्या दिवशी फरशी पुसण्याला सक्त मनाई आहे आणि जर काही कारणास्तव फरशी पुसावी लागली तर त्यामध्ये मीठ अजिबात घालू नये. लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम लक्ष्मीची पूजा करा आणि त्यानंतर लक्ष्मी स्तोत्र, श्रीसूक्त किंवा कणकधारा स्तोत्राचे पठण करा. धनसंचय करण्यासाठी लक्ष्मीच्या या चमत्कारिक पठणामुळे चांगले लाभ मिळतात. पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली उपाय मानला जातो. यासोबत लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात समृद्धी प्राप्त होते, अशी मान्यता आहे. गुरुवारच्या दिवशी केस कापू नये, कोणाचा अपमान करू नये, कोणाला कटू वचनाने दुखू नये, घरातील लक्ष्मी रूपी स्त्रीचा अपमान करू नका. गुरुवारी ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्य कार्य आटपून घर स्वच्छ करावे. उंबरठ्यावर हळदीचे लेपन करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. उपाय 1. गुरुवारच्या दिवशी स्नान करून एक हळकुंड पिवळ्या रंगाच्या रुमालामध्ये ठेवा. हळदीने रंगवलेले तांदूळ, नारळ आणि एक सुपारी त्याच रुमालात ठेवा. हळदी रंगवलेला 1 रुपया त्यामध्ये ठेवून त्याची पूजा करा. या उपायाने धनधान्यामध्ये वाढ होते. 2. धनप्राप्तीसाठी रोज देवी लक्ष्मीची पूजा कराल. लक्ष्मीला 1 लवंग अर्पण करा, त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते. 3. प्रत्येक अमावास्येला संपूर्ण घर स्वच्छ करावे आणि अंघोळ वगैरे केल्यानंतर घरातील देव्हाऱ्यात धूप अगरबत्ती लावावी. हा उपाय केल्याने घरात बरकत येईल. 4. सुख समृद्धीसाठी गुरुवारी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कमळ किंवा गुलाबाचे फूल अर्पण करा. ही फुले लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि लक्ष्मी स्वतः कमळाच्या फुलावर विराजमान आहे. गुरुवारी लक्ष्मीची पूजा करताना हातात कमळ किंवा गुलाबाचे फूल ठेवा आणि लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा. असे केल्याने घरात सुख समृद्धी नांदेल आणि प्रगतीचा मार्ग सुखकर होतो, अशी मान्यता आहे. 5.
लक्ष्मीची पूजा करताना हे लक्षात ठेवा की प्रथम तुम्ही 4 कापूर आणि 2 लवंगा घ्या. यानंतर 4ही कापूर जाळून त्यावर लवंगा टाकून माता लक्ष्मीची आरती करावी. असे केल्याने लक्ष्मी कृपा प्राप्त होते आणि घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते. लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा उपाय आहे. 6. लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा करताना सौभाग्याच्या वस्तू सोबत ठेवाव्यात आणि मग ते विवाहित महिलांना द्यावे. असे केल्याने सौभाग्य, आरोग्य लाभते. तसेच घरात कधीही आर्थिक आणि अन्नाची कमतरता भासत नाही. 7. बुधवारी कोणालाही कर्ज देऊ नये. या दिवशी दिलेले कर्ज लवकर येत नाही. खर्च देण्याप्रमाणे घेण्यासाठी देखील दिवसांची काळजी घ्या आणि मंगळवारी कर्ज घेऊ नका. परंतु या दिवशी लोकांकडून घेतलेले पैसे परत केले पाहिजेत. 8. खूप प्रयत्न करूनही पैशाची चणचण संपत नसेल तर घरातील प्रमुख व्यक्तीने रोज पांढरा चंदनाचा टिका लावा आणि घराच्या स्वयंपाकघरातच भोजन करावे. यामुळे पैशासाठी नवीन मार्ग तयार होतील. 9. रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नमः 108 वेळा हा मंत्र जपावा. 6 महिन्यात अनुभव येईल. 10. दुकानात, ऑफिसमध्ये गायीच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणाऱ्या मोहक कृष्णाची तस्वीर लावावी. त्यामुळे उधारी लवकर वसूल होईल. 11. पिंपळ वृक्षाला पाणी घालावे. त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते. त्या पाण्यामध्ये साखर, तूप आणि दूध घालावे, ते अधिक ठरते. 12. ज्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा होते, देवता, साधू, गुरांचा सन्मान होतो, अशा घरामध्ये लक्ष्मी निरंतर राहते. जी स्त्री नियमितपणे गाईस घास बाजूला काढून ठेवते आणि गायीची पूजा करते, तिच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते. आर्थिक वृद्धी होण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घरात येण्यासाठी आपण दर शनिवारी धान्य दळून आणावे. नवीन केरसुणी वा झाडू वापरण्यास काढताना तो शनिवारच्या मुहूर्तावरच वापरण्यास सुरुवात करावी. पैसा सर्वांनाच हवा आहे. काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन प्राप्त होते, तर काही लोकांना रात्रंदिवस राबूनही अगदी अपुरा पैसा प्राप्त होतो. अशा वेळी वरील उपाय पालन केल्यास तुमच्या परिवारावर, घरात लक्ष्मीची निरंतर कृपादृष्टी राहू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.